ये चाल लवकर, चालले जाऊ आपण. आता काय उरेल नाही आपलं आयुष्यात आपल्या. चला चला बाबा, लटका तो फंदा आता आपल्या गळ्यात. गळा सदा काय करून राहिला हे? करून राहिलो बा. तुम्हाला कोण सांगितलं होती याचं? दिसून नाही राहिलं वाटते. दोरन मोर टांगेल गिंगेल. अगोपणा करून राहिले वाटते जास्त तुम्ही. जास्त शिल्लक झाले वाटते. वा बाजूला वा. चला. कोणतं शांताराम भाऊ यायच्या संकट पडलं हो. फाशी घेऊन राहिले हे. हा बरं राम भाऊ, तुम्ही काय आमच्या मदत पडू नका. आम्हाला जाऊ द्या तुम्ही. आमची काही राहील नाही ना आता. सारा आमचा पचका व्हायलाय ना. तोंड दाखवायला जागा नाही ना आम्हाला. गबात उभं राहायला जागा ठेवली आमच्या पोरीने आम्हाला. काय करता जगून? बना करू नको. शिल्लक काही चालू नको. झपकी मारी मी तुला सांगून राहिलो सगळ्या. मोकळ्या नाही. कोणता बदनामी झाली कोणता काय झालं तुला तोंड दाखवायला जागा नाही राहिली. जीवन जातं का? जीव का बार बार भेटते का? आता सदाभाऊ टेन्शन आलं. मग या वहिनीले समजायला पाहिजे. काही बी अशी याल दोघे जण निघले. काही वाटायला पाहिजे तुम्हाला. जराशी तरी मनाची जाण्याची नाही, मनाची लाच. बाई घरा घ्या बाई. लवकर चला सर. तुला अंगणात चला लवकर झटकन. नाही तर मग मी माझ्यापेक्षा वाईट कोणी सांगून राहिलो मी तुम्हाला. फालतू लेकर रिकामे कामं करत राहता. सोरा सोरासारखं लावलं हे. दोरे आणले लटकोली बापा. तयारी तर मस्त चालू आहे तुमची. चला बाजूले अंगणात वा. हो तुम्ही राजा हे करूच नका. आम्हाला जाऊ द्या तुम्ही. आत्ता की नाही बाई रे सांगून राहिलो बे तुला. हे बाई लोक हे रे झाबरी आले. वडत ताळ घे बरं बाई. होबाशी करून आला जास्त. बरोबर शांताराम भाऊ. आता घेतो ना वडत ताळ. रिकामी कामं करतात हे. काय सोपी आहे का? बार बार भेटते का? याले काही समजून नाही राहिला. भयाला जीव देऊन राहिला. आले का तू शिकेलास ना. अडाणी थोडी अशी रिकामचोट कामं करून राहिला. फाशी माशी हे शोभतात का तुला धंदे? तर भाऊ सांगा मी काय करू? मा पोरीनं मला तोंड काल जागाने ठेवली ना. साऱ्या गात थुतू करू राहिलो. व्हिडिओ पाहून राहिले. खिची दात काढून राहिले. आम्ही कसं करा? आम्हाला आहे का कुठं उभं राहायला जागा? आता याशिवाय जीव द्याशिवाय आम्हाला पाहिजे. दुसरा काही पर्याय नाही ना आमचा. भाऊ कोणत्याही गोष्टीचा पर्याय हा जीव देणं थोडी आहे राजा सदाभाऊ. समजदार माणसं आहे राजा तुम्ही. मी म्हणतो त्या दोघांच लग्न द्यान करून काय बिघडून राहिलं? काही सांगून राहिले भाऊ. सगळे सोयरे धारे आमच्या तोंडावर थुतू करतील ना बापा. आम्हाला तोंड नाही दाखवायला जागा ठेवली ना पोरीनं. सांगा ना तुम्ही आम्ही काय करा आता? काय करा? सगळे लोक टोमणे मारून राहिले. तुम्ही जीव देऊन राहिले तर आले का सोयरे धारे तुम्हाला पाहायले वाचवायला आले का कोणी? समजून सांगायले. सारे सोयरे नुसतं दात काढायला असतात. चांगलं झालं तर म्या केलं, वाईट झालं तर त्यानं केलं. त्या सोयऱ्या धाऱ्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्या पोरापुरीचं प्रेम आहे तर लग्न द्या करू. अगोपणा करू नका. कारण भाऊ तुम्ही ना लग्न ठरवलं की नाही यायचं? मग यायचं हे पोहून गेले की नाही? पोहून गेले तर बदनामी कोणी झाली? आमची झाली ना. सांगा आता. त्या पोऱ्या एक तर काही कमाई नाही धमाई नाही. मा पोरीले निंद्याला जा लागेल. मग वाटोळं कोणाचा पोरीचं जाय की नाही? मले पाहिलं जाईन का माझ्या ते? हो राजा हवा देणारे लय असतात. एकाही दोन करणारे कसं जोडणारे कमी असतात. जाऊ द्या ना आता मागचं विसरा. तुम्ही राजा नाहीतरी आता बदनामी व्हायला. त्यापेक्षा लगन द्या झमकून जाऊ द्या. तो विषय सोडून द्या आता. तू जाय पोरे त्या कोणत्या बुडायला बोलव ना. आपण मिटिंगच ठरवून घेऊन या पोरीच लगन देऊ जमकून. काय काय नाही म्हणणं यायचं तर पाहू आपण काय तर. बरं शांताराम भाऊ आता आणतो. बरं शांताराम भाऊ तुम्ही लागलंच तर लगन द्या तिथं करून. मा काही म्हणणं नाही. त्या पोऱ्याला द्या तुम्ही. पण कसं दारी डबल आली नाही पाहिजे बाबा. काही किरकिर मी ऐकणार नाही. आपल्या दारी तिनं पाय ठेवायचा नाही. त्याचं तिने पट्टीन काय आता आपल्याला काही घेणं देणं नाही. माझी पोरगी आहे दिली मेली. मला काहीच घेणं देणं नाही तिचं. वा तुम्हाला जे करायचं आहे ते करा भाऊ तुम्ही. पण कसं आमच्या दारी ते डबल आली नाही पाहिजे. आम्हाला तिने तसं तोंडही नाही दाखवलं पाहिजे तिचं. बरं तसं आपण बोलू. ते पोरगी जर तयार आहे त्या पोरासोबत लग्न करायची तर आपल्याला काहीच घेणं देणं नाही. त्याचं लग्न लावून देणे आपलं काम आहे फक्त. मी या बेबी राजे तर काय करायला काजी त्याचं ते पाहिजे. आपल्याला काही घेणं उपाशी राहा तापाशी राहा. कपडे भेटो ना भेटो काहीच घेणं देणं नाही आपल्याला. तसं तुझ्या पोरीला विचारू ना. 4 चौघे त्या पोरीला विचारू. आमचे सर्वेचे हात वर आहेत. तुमचं लग्न करून देऊन राहिलो. चला मग ठरवा तुम्ही मीटिंग. काय असेल तर ते घोबड काढ तुम्ही घरी आहे बाहेर नंतर घेऊन येतो. काय तर मीटिंग मध्ये बसा बोला बा काय आहे तर. निपटून टाका हे. आपल्याला पाहिजेच नाही हे बिमारी मागो आपल्या. मी आठवून गेल्या करसन काही अगोपणा अजून डबं गिबं आणायला का रोगरचं घेसात. अगोपणा करायचं नाही. जीवन जायचं नाही. जीव काही बार बार भेटत नसते. एकदाच भेटत असते माणसाला हा जन्म. अगोपणा करू नका. चला आता मुकड्या मागच या बापा. तुम्हाला सोडायला पुरत नाही. तुम्ही काय बाबा बिफरेला दोघे जण. चला लवकर माग करसान काही जीवाचं. शांताराम भाऊ चला कुकडे मीटिंग ठरवता तर चला लवकर तिकडे चला मीटिंग मध्ये. चल मा घरीच घेतो मी मीटिंग आता. गंजेल बुडे बा इकडे हो. तर बाबू झाबरू मीटिंग ठरवली. चला मीटिंग काय झालं बाबा? हा तुमचा पोरगा भाण्या आगाऊपणा करून राहिला ना. यानं त्या पोरीचा व्हिडिओ टाकला आणि फोटो टाकले गावात.
सारे लोक दात काढून राहिले, त्या पोरीच्या मायबापाची सारी बदनामी होऊन राहिली ना, त्या पोरीची होऊन राहिली. त्यासाठी मीटिंग ठरवलं शांताराम भाऊन, त्याचं काय तर लग्न जमून देणार. काय बोलून राहिला तू? आम्ही पोरगी करत नाही, ते वाया जायला ती पोरगी. काय जायला पोरी सोबत लग्न करायला लावतं का रे मा भाण्याचं? अशी सून करायला लावतं का आम्हाला तू? तू चूप बस ना, तुला काही समजत नाही. झेंडफाई तो पोऱ्या बय केलाय ना, अगोपणा करू नको, अंदा मधात बोलू नको, चुप राह बिलकुल. त्यामुळे तो वाया गेला तो. मग आगाऊ पोरगी घालता का आपल्या घरात? दुसरी भेटणार नाही का त्याला? दुसरी भेटणार नाही आपल्या घरी? काही नाही होते पोरगी अगं वाय, त्या पोरगा लय शाव आहे व दुधाचा धुईल आहे तो बोकांडून राहिला साऱ्या गावात बदनामी होईल त्याची. मली तोंड दाखवायला जागा नाही राहील ना. बरं होते ना लग्न देता करून तो शांताराम भाऊ आहे म्हणतात तर आगोपणा करू आता मनात बोलू नको तू. तू खेट ठेवायची ना आता. झाबरू कुठे मीटिंग ठरलेला, चाल मी येतो. आणि त्या काय ते खाडा निवाळा करायला दोघांचा बी. ते बोकांडून राहिले हे दोघं बी. आता कसं त्याची बदनामी व्हायला तर माहिती काय होईल नाही बाबा. 4 चौघात मली तोंड दाखवायला जागा नाही. चला बुडे बा, शांताराम भाऊच्या घरी मीटिंग आहे, चला तटीस. तुम्हाला सांगून राहिली, खबरदार ते पोरगी जर घरात आणली काढून दिन मी तिले, काढून दिन सांगून राहिली. तुला सांगून राहिलो मी, अगोपणा करू नको. त्या पोरीला कसं काढून देतो पाय तुम्ही. त्याच्या अगोदर तुला नाही काढून तो मग म्हणतो तू. या पोरीला अगो कामं करताना नाही समजलं काय. त्या पोरीची बदनामी होऊन राहिली, तिच्या मायबापाची बदनामी होऊन राहिली, त्याची तोंड दाखवायला जागा नाही राहिली. ते आता लग्न लावून देऊन राहिले. अगोपणा करू नको, लग्न घेतो मी करून. बुडे बा, ते वाट पाहत असतील आपली, सटकन झाला. चाल बाई, या माणसाची अक्कल कुकडे गेली हो माय बाई, कुकडे गेली या माणसाची अक्कल. ते पोरगी घालते का आता? ते चालू पोरगी माझ्या घरात घालते का आता? कसं नशीब फुटलं रे देवा माय, कसं नशीब फुटलं. नाही, मला शांत बसून जमणार नाही हे. मला काही ना काही करावंच लागेल मला काही ना काही. त्याच्याशिवाय जमणार नाही. का सदाभाऊची साऱ्या गावातल्या बदनामी झालेले का? हा भाने काही कामं करत राहते चिवत्या. आणि भाण्याचाच काय दोष आहे? त्या पोरीचाही दोष आहे ना. दोघंही बोकांडले ना. दोघांना समजलं नाही का आपल्या मायबापाची बदनामी होईल म्हणून बोकांडो नाही एवढं. व्हिडिओ काढत म्हणतो भाण्या आता हा पोर काय, पण या पोरीने यायला पाहिजे नाही. कुठे येत जाणार भगवतीत काय, कुठे काय कोपऱ्यात काय, काही हिला समजत नाही का? हे बी मोठी चालू होती ना, हे बोकांडे ना. भाण्याचाच काय दोष आहे त्याच्या? बदनामी होईन तर काय ना भैया. पोरीचंच नाव नको घेऊ ना. भाणी तसात आणि याली चटात लागेल होती ना. प्रेमात साऱ्या गोष्टी माफ असतात बाबू. त्याच्यात काही दिसत नाही, माणूस आंधळा व्हायला असते. पिक्चर मध्ये दाखवत नाहीत काय कसं होते तर. पण त्याचं काही ना काही गुतागडी करून द्यायला पाहिजे बा. मागं पुढे काही ठेल नाही पाहिजे बा. मी तर म्हणतो शांताराम भाऊन मध्यस्थी करून त्याचं लग्न द्या. शंपून लय सटसट बलबल करून राहिले ना. मग काय करतो? असं ठेवून काही फायदा नाही ना. बदनामीच होते त्याच्यामध्ये. आणि ते पोहून द्यायल्याशिवाय काही राहत नाही. शांताराम भाऊ काही ना काही मार्ग काढी नसणार रे. पाय तू देते झमकून द्यायचं. शांताराम भाऊ लय दिन करून शांताराम भाऊ मागे मिळा नंतर. पण ह्या शिवल्यान तेल टाकलं मला ते पोरगा पोरगी लावली पिटालू. मी या बिनकली तेवढी समजत नाही काय. थांब तू, याचा गेम बसू दे फक्त. एखाद्या हाती सापडू दे, मग पाहा झोडतो येईल. गळ्याच्या कुत्र्याला ध्यान सोडून ते भुकतच राहते. त्याच्याकडून नांद लागले तर मी दात खाऊन आव रे. एकदा फक्त हाती सापडायला पाहिजे. त्याचा बजेटच बसवतो आता. गळवत आला ना मा बापू न मीटिंग भरवली ना. आमच्या घरी मीटिंग आहे ना. त्या पोरा पुरीस लग्न आहे ना. झमकून लावला ना चिटका चिटकी. चला लवकर चला ना. अरे गगने, मी का खोटं सांगून आलो का? चला तर तिचं आहेत ना, लय लोक जमा झाले. चला लवकर चला. बचाला काय होते काय नाही पाहू बरं. चांगली खबर आणली बा गगन्यानं. चला बरं गड्या लवकर. काय होते काय नाही पाहू बरं. आणि मी लवकर चला ना. मग प्रेक्षक सबस्क्राईब नाही करत ना, लाईक नाही करत, कमेंट नाही करत ना. चला लवकर पाहून पुढचं झांपड. तुम्हाला सर्वेले तर माहित आहे आपण आता ही मीटिंग कायसाठी घेऊन झालेलो काय नाही. आता सांगायचं तर काही कामच नाही समजा. शांताराम सुरू कर तू. काय सारं माहित आहे आम्हाला. ओ भान्या, ओ पोरी, तुम्हाला जे आम्ही म्हणून राहिलो ते तुम्हाला मान्य आहे ना? तुम्ही म्हणसान ते त्याच्यात आपण बसायला तयार आहोत. शेती बशीत नाही तर कायचं. त्याच्या हाती गुळ्याचा खडा सापडेला आहे. तो का मागे पुढे पाहणार आहे का? आम्ही लग्न करून द्यायला तयार. आम्ही काही मागे पुढे वाहत नाही. काल जर काही झंझट आली तर तुमच्या दोघांमध्ये निपट्याचं. आम्हाला काही सांगायचं नाही. आमचे हात वर आहेत. तुमचं दोघांना केलं ना, मग आता हे तुम्ही दोघंच निपट्याचं. कारण की हे लग्न नव्हतं देत आम्ही करून. आमची बदनामी राहील म्हणून लग्न देऊन राहिलो करून. नंतर आंबो गेली मेली. आपल्याला काही सांगायचं नाही. आपण ऐकणार नाही. डायरेक्ट सांगून राहिलो. ती माझी पोरगी असो की हा पोरे असो, आपल्याला काही घेणं देणं नाही. तर मी काय सांगतो ती तू ऐक आता. हा पोऱ्या काहीच कामाचा नाही. बरं हा पोऱ्या काही कामधंदा करत नाही. आणि आपण काही याला काही पोचणार नाही भाऊ. लग्न द्या तुम्ही करून, आपलं काही म्हणणं नाही. पण कसं मी यायला खोली देईन भाऊ. त्या खोली जाईनं राहीनं यायचं कमवतीन, हे खातीन. आपल्याला रुपया मागितला पाहिजे नाही येईन. आपल्या दारी आपण यायला उभं करणार नाही. अरे बाबा हे मान्य आहे का तुला? आम्हाला काही नाही दिलं चालते. आम्ही अलगच राहू. लग्न झाल्यावर आमचं आम्ही पाहून घेऊ काय तर. भाई त्याच्या निघतील त्या दिवस. मान्य आहे मला सगळं. जसा भाण्या वागून मले
तशी मी राहीन त्याच्या घरी, ते कशी बी परिस्थिती असं मग मी राहायला तयार आहे. थोडे हो तुम्ही विचार करा बरं, विचार करायला टाइम आहे. असं मग वक्तार म्हणसान का हो मग मा तिच्याशी पटून राहिलं आणि ते पोरी म्हणून माय त्याच्याशी जमून नाही राहिलं, मला इकडे जाणार मग तिकडे जाणार, मला खायला जाणून नाही राहिला, मला कामाला धाडते निंद्याला जा लागून राहिलं, तो काही कामातच नाही, मी फसली. हा आमच्या घरी धावधाव येसा, आम्ही कुणी ऐकणार नाही. हा तुमचं तुम्हाला निपटा लागेल. तुमच्या आम्ही काहीच म्हणायला येणार नाही, आमचं आम्ही पाहू काय करायचा काय नाही, आमचं पटे ना पटे आम्ही आमचं निभून घेऊ. तुम्हाला आमच्याबद्दल काहीच ऐकू येणार नाही. हा आम्ही चांगलं राहून चांगला संसार करू. नाही तेच पाहिजे, आनंदातच पाहिजे सारं काम. पण कसं हे लवकर करणं जास्त काही सक्सेस होत नसतं ना, मग करायचं आमच्या भोवती घरार गोटे सांभाळता येईन आम्हाला. मग असं झालं तसं झालं, मग हे ऐकून नाही राहिली, तो मला असा करून राहिला, ते कसं झंझट आम्ही ऐकणार नाही. नका तुम्ही झंझट, फक्त आमचं जमून द्या, आमचं लग्न झालं पाहिजे एवढं म्हणणं आहे आमचं. बाई काय थै व्हायला माहिती, हे पोरगी लग्नाले जराशी काही सरमून नाही राहिली बापा. एवढ्या माणसात बोलून राहिली, हाव हाव करून राहिली, लग्न करतो नच करतो, काहीच इज्जत नाही ठेवली, कारवळणं काहीच नाही. एवढ्या भांडण आता झालं होते आता लग्न, आणि बा इकडे कोपरे कापरे पाहिल्यापेक्षा लग्न होते ना, बदनामी व्हायपेक्षा चार खेळेत माझा व्हायपेक्षा बरं होते बाबा. शांतार भाऊन चांगला निर्णय घेतला. शांताराम अजून एक गोष्ट, याले वावर शिवर काही भेटणार नाही, याले फक्त एका खोलीत राहा लागीन. पुढचा प्रपंच काय चालवायचा तो तर इथं चालू येईल. नाही तर मग काल म्हणतील का आम्हाला वावराचा हिस्सा द्या, तर मी देणार नाही रे भाऊ, उभंही करणार नाही. हे कसं सांगितलं ते बरं, मी त्या खोलीत 6 महिनेच ठेवीन, त्याच्या खोलीकडे ठेवणार नाही. त्याचं त्यानं पाहा लागेल. मग तो गोठणार राह की कुठे भाड्या खोलीत राह, मला काही घेणं देणं नाही. मग मान्य आहे का बुडाचे म्हणून राहिला ते मान्य आहे, काही वावर शिवर नाही पाहिजे. काही वावरा फावरा घेणं देणं नाही. गटात जोर आहे, लग्न करून राहिला तर खाऊ बी घालू शकतो ना. मला काही एवढा कमकट समजून राहिले का तुम्ही? तुम्ही शिकेला, आम्ही काही अडाणी नाही ना, तुमच्या वावरावर नाही काही पडेल आम्ही, आम्हाला नाही दिलं तर चालते काही. आम्ही कमावू आणि खाऊ आमचं आमचं. अरे गड हो, लग्न कसं करता येतं? रजिस्टर्ड करून देता की गावातच लावता? बोलू का भटजी बोले मग तीत गीत काढू काय? तर भाऊ आजही गेले हे राहिले तर आपल्याला काही फरक नाही पडत, आपण काही लग्नात येणार नाही, यायचं येईनो पहा. पोरगी नाही आहे असं मी समजेल आता. मला काही घेणं देणं नाही, फक्त आता कसं तुमच्या शब्दापायी मी येला. मला काही घेणं देणं नाही, द्यायचं ते पाहिजे. छटाक पोराही लग्न होऊन राहिलं का बघण्या, आणि तुला काय एवढा मोठा झाला घोडा, तू अजून तुझ्या बाप्पू काहीच पाहत नाही, तुला लग्न येत नाही जमून. पाहिलं लोकांचे कसे जमवत येतं. थांबतो आता घरी गेला ना, बापूचा पुऱ्या कानात दाबतो आता. पुऱ्या कानाचा किर काय कर. बरं तुला काय करायला लागत ना सदा बुडे बा, तुमचं काय म्हणणं आहे का? तर अजिबातच म्हणणं नाही भाऊ, त्याचं ते पाहिजे काय आहे, आपल्याला काही घेणं देणं नाही. ते खाओ राहो लग्न करो, तर आपल्याला काही सांगायचंच नाही, ते विशेष नाही करायचं आपल्याला. तिचं लग्न असं करू आता आपण, 5000 सबस्क्रायबर झाले आपले की मग यायचं लग्न झमकून दे, तोपर्यंत राहू द्यायचं पेंटिंग आता. मान्य आहे का तुम्हाला? हो बाबा, तसे कसे करा आम्ही, 5000 सबस्क्रायबर नाही होतील तुमचे. तुम्हाला पटत हिंद असं आहे, ते बी दूर दूर राहा लागेल. तू काही टेन्शन नको घेऊ ना, आता होतात आपले 5000 सबस्क्रायबर, आता लग्न होते आपलं, तू काही घेऊ नको. मित्रांनो, तुम्हाला जर भाण्याचं आणि पोरी जर लग्न पाहायचं असेल तर लवकरात लवकर आपले 5000 सबस्क्रायबर करा, त्याचं लग्न देऊ आपण झमकून. कसं आता हा प्रेमाचा खाडा निवाडाचा केला आम्ही ना. आता लवकरात लवकर आपली व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. लग्न पाहायचं असेल तर जवळ सबस्क्राईब करा. कसं आपण जमकूनच देऊ, 5000 झाले आपली. मग मित्रांनो, उद्या नवीन भाग घेऊन येऊ आपण आता. आता ही लग्नाची गोष्ट झाली, आता निपटली. आता 5000 सबस्क्राईब झाली, घ्यायचं लग्न लावून द्या ना.